कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी झालेली आहे। जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला तिसऱ्यांदा मतदारांनी दणदणीत विजय केलेला आहे। आपल्या सोबत आहेत पॅनेलचे प्रमुख डॉक्टर सुरेश भोसले। बाबा काय सांगाल, तिसऱ्यांदा मतदारांनी तुम्हाला दणदणीत विजय दिला? यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा ह्या विभागातला सगळ्यात मोठा कारखाना आहे आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की गेल्या तुम्ही 10-11 वर्षात बघितलं तर आम्ही सगळ्यात जास्त दर देत आलेलो आणि त्याच्याचबरोबर हा एकमेव कारखाना असा आहे की जो मोफत साखरही सगळ्या सभासदांना देतो। आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये जे कामकाज झालेलं आहे त्याच्यामध्ये कारखान्याचा विस्तार झाल्यामुळं ज्या अनेक समस्या लोकांच्या होत्या, प्रामुख्यानं ऊस लवकर जो त्यांना जाण्याची गरज होती ते झाल्यामुळं आणि सगळ्या कारखाना चांगला चालला, दर चांगला दिला, विस्तार झाला आहे कारखान्याचा। त्याचबरोबर ज्या इतर सोयी लोकांना द्यायच्या आहेत त्या आम्ही देऊ शकलो। त्याच्यामुळं सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यात विश्वास दाखवला। खरं म्हणजे यावेळेला हे इलेक्शन होण्याची गरज नव्हती आणि तुम्ही जरी प्रचार पाहिला असेल तर कारखान्यावर कुठल्याही गोष्टीचा आरोप ते करू शकले नाहीत। फक्त त्यांचा सगळा प्रचार आम्ही काही देऊ शकतो या गोष्टी म्हणजे व्यवहारात नाहीत अशा गोष्टीच त्यांनी सांगून हा प्रचाराचा प्रयत्न केला। पण आता ही तिसरी वेळ आहे की हेच प्रतिस्पर्धी होते की आम्ही त्यांच्या विरुद्ध चांगल्या मताने निवडून येऊ शकतो। बाबा काय सांगाल, तुम्ही प्रचार करत होता, नेमका आपल्या पॅनेलचा कुठला मुद्दा मतदारांना आवडला? मला असं वाटतं की आदरणीय सुरेश बाबांची काम करतानाची प्रामाणिकता हा मुख्य मुद्दा होता आणि लोकांना विश्वास होता की सुरेश बाबांचं संचालक मंडळ हे चांगलंच काम करेल, प्रामाणिक काम करेल, निस्वार्थ काम करेल आणि सभासदाच्या हिताचं काम करेल। आणि खूप मोठा भरोसा 4 तालुक्यांमध्ये असणारे कार्यक्षेत्र, 5 विधानसभा सदस्य ज्या कार्यक्षेत्रामध्ये येतात, एवढं मोठं कार्यक्षेत्र असून देखील लोकांनी इतका दैदिप्यमान विजय आम्हाला दिला। मी खरं ऋणी आहे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या सभासदांचं की आपण इतका मोठा विश्वास आमच्यावर टाकला। स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेब आणि स्वर्गीय जयवंतराव अप्पा ज्यावेळेला ताकदीनं सत्तेमध्ये देखील राज्यामध्ये होते त्यावेळेला देखील इतक्या मोठी आघाडी ही कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं कधी मिळाली नव्हती। पण आज सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली ती मोठी आघाडी मिळालेली आहे आणि आम्ही जो आमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला ऋणी राहून किंवा त्या विश्वासाची जाणीव ठेवून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम लोकांसाठी करू। सुरेश बाबांचं नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवून हा दैदिप्यमान विजय दिला असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।